सरकारी नोकरी करणाऱ्यांनो खबरदार, एकही शब्द सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. मग सरकार हुकुमशाही जरी करत असेल तरीही, सरकार महाराष्ट्रात कितीही अराजकता पसरवत असेल तरीही, मनवादी सरकार सांगेल त्याच पद्धतीने तुमची नोकरी करायची, पगार घ्यायचा आणि गप्प बसायचं. सरकारच्या आदेशाची वाट पाहताय? निघालाय आदेश. 1 दिवसापूर्वी 28 जुलै 2025ला आदेश निघाला की या महाराष्ट्रातील कुठल्याच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याने सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करणारी, त्याच्या विरोधात बोट दाखविणारी कुठल्याच प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट अथवा रील्स अथवा व्हिडिओ शेअर करू नये, टाकू नये. आणि जर तुम्ही सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणावर बोलले, महाराष्ट्रात पसरलेल्या अराजकतेच्या विरोधात बोलले, तर तुमची नोकरीही जाऊ शकते, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून शांत बसायचं. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे सर्व ऐकून जर तुमचं रक्त सडसडत असेल, जर तुम्हाला गुलाम बनायचं नसेल, माणूस म्हणून जगायचं असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून जगायचं असेल, तर मग आताच आवाज उचला. हे सरकार सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वतःचं गुलाम समजते, त्यांचा नौकर समजते. मात्र अधिकारी कर्मचारी त्यांचं गुलाम नाहीत, त्यांचा नौकर नाहीत, तर या महाराष्ट्राच्या जनतेचे सेवक आहेत. म्हणून जनतेसाठी काय योग्य काय अयोग्य हे सर्व बोलण्याचा अधिकार, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा अधिकार महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे. सर्वजण गुलाम बनण्याच्या अगोदर सावध व्हा आणि इतरांना सुद्धा सावध करा. हा व्हिडिओ होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा. महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे.